अन्याय झाला की जेलमध्ये जाण्यासाठी न घाबरणाऱ्या तरुणांची मोठी फौज माझ्या पाठीशी उभी होती. वाटेल ते झालं तरी चालेल, पण आम्ही अन्याय सहन करणार नाही. अशा जिद्दीनं चाललेल्या भीमसैनिकांचा एक कांटा माझ्या पाठीमागे ताकदीनं होता. आपण सर्वजण अत्यंत मोठ्या ताकदीनं माझ्या पाठी उभे राहिलात. नाहीतर मी हॉस्टेलमध्ये राहणारा एक विद्यार्थी दिल्लीच्या तख्तापर्यंत माझी ओळख झाली आपल्या सगळ्यांना. कार्यकर्त्यांच्या झुंडीच्या झुंडी माझ्या पाठी उभ्या राहिल्या. दलित अत्याचाराच्या विरोधात आंदोलन असतील, नामांतराचं आंदोलन असतील, झोपडपट्टीच्या संबंधाचं आंदोलन असतील, बेरोजगारांच्या रोजगाराच्या संबंधाचं आंदोलन असतील, मंडळ आयोगाच्या शिफारसी मान्य करण्यासाठीच आंदोलन असेल, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठीच आंदोलन असेल, महिलांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी केलेलं आंदोलन असेल, अशा अनेक प्रश्नांवर दिलेल्या लढ्यामध्ये हजारो नव्हे लाखोच्या संख्येत लोक उभे राहिले. आणि त्यामुळं भारतीय दलित क्रांतीचा एक भाव फार मोठा शक्तिशाली अशा पद्धतीचा एक बॉम्ब आपण निर्माण करू शकतो.